उपमुख्यमंत्री अजित पवार आज आपल्यात नाहीयेत। बारामतीला प्रचार दौऱ्यासाठी जाताना त्यांचं विमान एका शेतात कोसळलं आणि त्यांचा अपघाती मृत्यू झाला। त्यांच्यासोबत या विमानात एकूण 6 जण होते। या सगळ्यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आता दिग्गजांनी श्रद्धांजली वाहिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी अशा दिग्गजांनी नेमका काय शब्दात अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली आहे ती पाहणार आहोत। पण त्याआधी सुप्रिया सुळे यांच्या व्हॉट्सअप स्टेटसची चर्चा होतीये, त्यामध्ये काय म्हटलंय ते मी तुम्हाला सांगणार आहे। नमस्कार, मी स्वाती पाटील। lokmat.com वर आम्ही अजित पवारांच्या मृत्यू संदर्भातल्या सर्व बातम्या देत आहोत। त्या संदर्भातला हा व्हिडिओ देखील आहे। अजित पवारांबद्दल तुमच्या भावना या व्हिडिओखाली तुम्ही व्यक्त करू शकता। सुप्रिया सुळे ज्या अजित पवारांच्या बहीण आहेत आणि केंद्रात खासदार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या निधनानंतर एकच शब्दात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे किंवा आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे। त्यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर डिवास्टेट म्हणजे उद्ध्वस्त असा एकच शब्द लिहिलाय आणि आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर एक पोस्ट केली आहे। या पोस्टमध्ये त्यांनी काय म्हटलंय ते आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांना श्रद्धांजली वाहताना असं म्हटलंय की श्री अजित पवारजी हे जनतेशी घट्ट नातं असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते होते। महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत सदैव अग्रभागी राहणारे एक मेहनती व्यक्तिमत्व म्हणून त्यांना व्यापक आदर होता। प्रशासकीय बाबींची त्यांना सखोल जाण होती। गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठीची त्यांची तळमळ विशेष उल्लेखनीय होती। त्यांचं अकाली निधन अत्यंत धक्कादायक आणि दुःखद आहे। त्यांच्या कुटुंबियांप्रती आणि असंख्य चाहत्यांप्रती मनपूर्वक शोक संवेदना। ओम शांती अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात आणि अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली आहे। तर गृहमंत्री अमित शाह यांनी देखील ट्विटरवर एक पोस्ट केली है। त्यामध्ये ते म्हणतात, आज एक दुखद हादसे में महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री और एनडीए के हमारे वरिष्ठ साथी अजित पवार जी को खो देने की सूचना से मन अत्यंत व्यथित है। अजित पवार जी ने बीते 3.5 दशकों में जिस प्रकार महाराष्ट्र के हर वर्ग के कल्याण के लिए खुद को समर्पित किया, उसे शब्दों में व्यक्त नहीं किया जा सकता। वे जब भी मिलते थे महाराष्ट्र की जनता के कल्याण संबंधी अनेक विषयों पर लंबी चर्चा करते थे। उनका निधन एनडीए परिवार के साथ ही मेरे लिए भी व्यक्तिगत क्षति है। मैं पवार परिवार के प्रति अपनी गहरी संवेदना व्यक्त करता हूँ। शोक की इस घड़ी में पूरा एनडीए शोक संतप्त पवार परिवार के साथ मजबूती से खड़ा है। ईश्वर दिवंगत आत्मा को अपने श्री चरणों में स्थान दे। ओम शांती शांती अशा शब्दात अमित शहा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात आणि अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली। आता पाहूया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काय शब्दात भावना मांडलेल्या आहेत। त्यांनी देखील एक पोस्ट केली आहे ज्यामध्ये ते म्हणतात, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारजी यांच्या अपघाती निधनाचं वृत्त अतिशय धक्कादायक, दुर्दैवी आणि दुःखद आहे। त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली। गेली अनेक वर्ष राज्याच्या विधिमंडळात सोबत काम करताना अजितदादांशी अतिशय जवळचा संबंध राहिलाय। त्यांचं प्रशासकीय कौशल्य, विकासात्मक दृष्टिकोन आणि लोकांना जोडण्याची हातोटी यामुळे अजितदादांचं कायमचं महाराष्ट्राच्या राजकारणात एक अढळ स्थान राहिले। महाराष्ट्राच्या विकासाची आकांक्षा असलेल्या या लोकनेत्याचं अकाली निधन होणं ही केवळ महाराष्ट्राची नव्हे तर संपूर्ण देशाची कधीही भरून न निघणारी हानी आहे। या दुःखद प्रसंगी संपूर्ण पवार कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत। ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती प्रदान करो। ओम शांती अशा शब्दात अजित पवार यांना दिग्गजांनी श्रद्धांजली वाहिली आहे। तुम्हाला अजित पवारांबद्दल काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com वर अजित पवारांच्या मृत्यू संदर्भातल्या प्रत्येक अपडेट आम्ही देत राहू, त्यावर देखील कमेंट करत राहा।